आज पंकजा स्वतःला माझे बाबा म्हणून आज ती 10 वर्ष वडिलाच्या नावावर राजकारण करते. हिचं स्वतःचं काय अस्तित्व आहे मला हे सांगा. हिचं काय अस्तित्व आहे आणि धनंजयचं काय अस्तित्व आहे. मुंडेंपासून सोबत राहूनच तो वर आला ना. मुंडेंचाच डोक्यावर आशीर्वाद होता दोघाही बहीण भावंडांच्या, म्हणूनच तुम्ही वर आले ना. तुम्ही कुठल्या अशा तळागाळातून आले की जे आमचे गोपीनाथराव तळागाळातून वर आलेले आहेत. ही आता जास्त तोंड उघडेल ना, मी सगळं उघडलं हिने तर हिला मी भटगल्लीत आंबेजोगाईला कायमचं पाठवीन, हे मी तुम्हाला सांगते. कारण माझ्याकडे पुष्कळ लिहिले लिखाण आहे यांचं. हो, खूप लिखाण आहे माझ्याकडे. प्रवीण महाजनांनी लिहिलेलं आहे. मी हिला मग भटगल्लीचाच रस्ता दाखवीन. कारण ना हिने शांत बसावं. ज्या पद्धतीने ही बोलते ना, तिने ती हिंमतच करू नये बोलण्याची. तिने आपला सत्ता उपभोगावी, पार्ल्याचा मोठा ब्लॉक उपभोगावा, सगळं आपलं राजकारण व्यवस्थित करावं आणि सगळ्यांमध्ये राहा. साईडलाईन का झाली ती आज? का नाही तिला तिकीट दिलं? तिने त्याचं आत्मचिंतन करावं आणि पुन्हा कामाला सुरुवात करावी. 5 स्टार लाईफस्टाईल ही समाजकारणात चालत नाही. बरोबर ना?